नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजो गायकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। आता आपण मुलाखत घेणार आहोत उमरखेड शहरातील शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष ज्येष्ठ विधी तज्ञ ॲडव्होकेट संजय जाधव यांची। आणि संजय जाधव यांनी आज दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी तरुण भारतचे पत्रकार विजय आडे यांच्या विरोधात उमरखेड पोलीस स्टेशनला एक तक्रार दिलेली आहे। खोटी बातमी प्रकाशित केली आणि जातीय तणाव निर्माण होणार अशा पद्धतीचे वृत्त प्रकाशित केल्यामुळे आणि त्या संदर्भात आपण त्यांना विचारणार आहोत। तर वकील साहेब नमस्कार। जय महाराष्ट्र। मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि मला माहिती मिळाली की तुम्ही पत्रकार विजय आडे यांच्या विरोधात एक तक्रार दिलेली आहे। तुम्हाला असं वाटत नाही का की पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि त्यांना वृत्तपत्र किंवा बातमी लिहिण्याचा अधिकार आहे, पण तरी सुद्धा तुमच्या कुठं भावना दुखावल्या आणि कशासाठी तुम्ही पत्रकाराच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे त्याबद्दल थोडासा खुलासा द्या। आमचे प्रेक्षक तुमचा खुलासा ऐकू इच्छित आहेत। पत्रकार हा नेहमीच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, बरोबर, परंतु पत्रकारांना खोट्या बातम्या लिहिण्याचा काही प्रेस काउन्सिल अधिकार देत नाही। बरोबर आहे। आपल्या उमरखेडचे जे विजय आडे आहेत यांचं नेहमीच काहीतरी खोट्या बातम्या लिहित असतात, नेहमीच काहीतरी खोचकट बातम्या लिहित असतात। आज त्यांनी शिवसेनेविषयी खोटी बातमी लिहिली आहे किंवा शिवसेनेमध्ये 2 गट आहेत। आता या ठिकाणी सगळे पदाधिकारी आहेत, आमचे प्रचार प्रमुख आहेत, काही उमेदवार आहेत, काही आमचे उपशहर प्रमुख आहेत, सर्व लोक या ठिकाणी आहेत। उमरखेड शहरामध्ये विजय आडे काही एकटेच पत्रकार नाहीत, अनेक पत्रकार आहेत, 2-3 संघ आहेत, परंतु कुठल्याही पत्रकाराला आजपर्यंत शिवसेनेमध्ये 2 गट दिसले नाहीत। बरोबर, परंतु या विजय आडे यांना कुठून 2 गट दिसले मला काही माहित नाही। त्यांनी आज जी बातमी दिलेली आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ शिंदे गटामध्ये शिंदे सेनेत 2 गट असं लिहिलेलं आहे। खरं तर आमचा पक्ष हा शिवसेना आहे, गट नाही, आणि गट नसतानाही आम्हाला गट असं लिहिलं जाते, हे मुद्दाम लिहिला गेलेला आहे। आणि आमचा एक संघ पक्ष शिवसेना पक्ष असताना त्या ठिकाणी 2 गट लिहिले आणि आमचा पक्ष हा नेहमीच भाजपसोबत गद्दारी करतो आणि भाजपवाले नेहमीच आमच्यासोबत चांगलं वागतात असं त्या ठिकाणी लिहिलं। युतीबद्दलही खोटं लिहिलं। त्यांनी आमच्याकडे युतीसाठी आले होते, आम्ही त्यांच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवला, युतीचा प्रस्ताव चालू आहे। आम्ही अध्यक्षपद मागितलं आणि निम्म्या जागा मागितलेल्या आहेत, कारण नेहमी त्यांचा विधानसभेचा उमेदवार निवडून आणताना आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत असतो, परंतु कुठंतरी प्रमुख स्थान किंवा प्रमुख एखादं पद हे शिवसेनेकडे असं शिवसेनेला वाटते, कारण नेहमी आम्ही आमच्या ताकदीवर या ठिकाणी भाजप निवडून येते। एकटा भाजप कधीच निवडून येऊ शकत नाही। भाजपचे जे या ठिकाणी जे काही आमचा लहान भाऊ म्हणून आमचं करंगळी धरली आणि पक्ष मोठा झाला, काही कार्यकर्त्यांना फोडत राहिले आणि त्यांनी आपला पक्ष वाढवला, त्याच्याबद्दल आमचा काही दुजाभाव नाही। परंतु आता आमचा एकसंघ पक्ष उमरखेडमध्ये फार मोठी भरारी घेत आहे आणि जवळपास आमच्या सर्वच ते 26 पैकी 26 उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा डिक्लेअर झालेला आहे, परंतु त्यांच्याकडे मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा नाही आणि 26ला 26 कुठलेही उमेदवार नाहीत। मग अशा वेळेस काय करायचं की या पक्षामध्ये मिठाचा खडा कसा टाकता येईल, म्हणून अशा खोचट पत्रकारांना पकडायचं आणि आमच्याबद्दल काहीतरी बातमी द्यायची। आम्हाला अशी शंका आहे की विजय आडे हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी उमरखेड शहरामध्ये आमदार निधीतून 2-3 कामे केलेली आहेत, हे पक्का आम्हाला माहित आहे। म्हणून काय आहे की त्यांची कुठेतरी उपकार पूर्ती करावी आणि त्या दृष्टीने शिवसेना समोर चालली, मग भाजप कुठेतरी मागे पडत आहे, म्हणून त्यांच्या उपकारापोटी त्यांनी ही खोटी बातमी लिहिली असं मला वाटतं। तर वकील साहेबांनी खुलासा दिलेला आहे की पत्रकार हा जरी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असला तरी त्यांना खोट्या बातम्या प्रकाशित करण्याचा अधिकार प्रेस काउन्सिलनं दिलेला नाही आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीबद्दल फक्त गोष्टी सुरू आहेत, युती झालेली नाही। त्यामुळं आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहोत। युती झाली तर युती धर्म आम्ही निश्चित पाळू असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु युती झाली नसताना सुद्धा आणि आम्ही कामाला लागलेला असताना सुद्धा आणि त्याचबरोबर जर आम्ही सतत भारतीय जनता पक्षाला
मदत करत असताना सुद्धा आम्ही धोका दिला अशा पद्धतीचं वृत्त संबंधित पत्रकारांनी प्रकाशित केल्यामुळे त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार देऊन खोट्या पत्रकारावर खोट्या बातम्या लिहिणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि तशी त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा अग्निबाण लाईव्ह न्यूजला दिलेली आहे. तर आता आपण पुन्हा नव्या विषयाकडे वळूया आणि वकील साहेबांना शुभेच्छा देऊया की युती झाली तर ठीक आहे, नाही झाली तरी तुम्ही शक्तीनिशी आपला पक्ष लढवणार आहात का? बिलकुल 100% आमची पूर्ण तयारी झालेली आहे. आम्ही तर 12 तारखेलाच सर्व लोकांचे फॉर्म एकत्रितरित्या भरणार होतो. या ठिकाणी जिल्हा प्रमुख किंवा आमचे जे कोणी प्रमुख पदाधिकारी 12 तारखेला येणार होते, परंतु काल एक दुर्दैवी घटना घडली आणि आमच्या नेत्यांची आईचं निधन झालं. त्यामुळे उद्या त्यांची व्यवस्था आहे, त्याच्यामुळे उद्याचा जो आमचा सामूहिक अर्ज भरण्याचा कार्यक्रम होता तो पुढे ढकलण्यात आलेला आहे. उद्या काही सूचना येतील त्याप्रमाणे आम्ही नगराध्यक्ष आणि 26 उमेदवार आम्ही त्या ठिकाणी एकत्रितरित्या आमच्या पद्धतीनं निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन फॉर्म भरणार आहोत. तर हे होते उमरखेड शहरातील शिवसेनेचे शहराध्यक्ष तथा ज्येष्ठ विधितज्ञ संजय जाधव ऍडव्होकेट आणि यांनी अग्निबाणला दिलेली प्रतिक्रिया आहे. आणि ते यवतमाळ जिल्हा पालकमंत्री यांच्या आई वारल्यामुळे त्यांनी 2 दिवस सर्व उमेदवारांचा अर्ज भरण्याचं सध्या टाळलेलं आहे. पुन्हा ते 2 दिवसानंतर फॉर्म भरणार आहेत असं त्यांनी अग्निबाणची प्रतिक्रिया दिलेली आहे. पुन्हा आपण भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.